नमस्कार. मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे. मित्रांनो, आपण नेहमी एकमेकांसोबत चर्चा करत असतो. आज सुद्धा आपण अशाच प्रकारची चर्चा करणार आहोत. आणि या चर्चा करत असताना मला अतिशय आनंद वाटतो, की जेव्हा काही एखाद्या विषयावर चर्चा होती, तर तो विषय किती महत्त्वाचा असू शकतो. मागील बऱ्याच वर्षापासून भारतीय जनता पार्टीत काम करत असताना मला बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटल्या. म्हणजेच छत्रपती संभाजीनगरपासून तर मी विविध शहरापर्यंत देशातील विविध राज्यात त्यातून त्या शहरामध्ये पोहोचलो आणि त्यापैकी एक होतं फतेपूर. फतेपूरमध्ये जेव्हा पोहोचलो, तर तो काही वेगळा क्षण होता. एक वेगळ्या स्टोरीनं मी त्यापर्यंत पोहोचलो आणि त्याच्या पाठीमागं बी कारण आहे. आमचे जे राजकीय गुरु आहे, माननीय साध्वीनिरंजन ज्योतिजी, त्यांच्या माध्यमातून मला फतेपूरमध्ये जाण्याचा चान्स भेटला. पण फतेपूर, कानपूर, उत्तर प्रदेश म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन जेव्हा एखादी राजकीय हालचाल करायला भेटली, तर तो एक वेगळ्या प्रकारचा अनुभव मला जो भेटला माझ्या जीवनात. आणि खरं तर असे अनुभव यायलाच पाहिजेत. मी जेव्हा सामाजिक काम करत होतो, तेव्हा कुठल्याही प्रकारची मी मनामध्ये शंका ठेवायचो नाही. मी फक्त काय करायचो, माझं कामाला मी महत्त्व द्यायचो आणि त्यामुळं मला इतक्या मोठ्या पदावर म्हणजे इतक्या मोठ्या पदावर असलेल्या ज्या ताई साध्वीनिरंजन ज्योती केंद्रीय मंत्री, तत्कालीन केंद्रीय मंत्री, त्या फतेपूरमधून संसद होत्या, खासदार आणि त्यांच्यापर्यंत मला पोहोचायला भेटलं. त्यांच्याबरोबर चर्चा करायला भेटली. त्यांच्यासोबत बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटल्या. ताईंनी अक्षरशः मला माझ्या म्हणजे जी माझी पोझिशन नव्हती त्यापेक्षाही जास्त मला सन्मान दिला आणि मला राजकीय हालचाली काय असतात, राजकारण काय असतं, राजकारणामध्ये किती प्रकारचा संयम ठेवून तुम्हाला काम करावं लागतो आणि केव्हा-केव्हा तुम्हाला त्याचा फायदा होतो. या सगळ्या गोष्टी ताईंनी मला बऱ्याच टायमाला सांगितल्या, शिकवल्या. आमच्या मोठ्या बहिणीच्या आशीर्वादाने त्या मला बऱ्याच टायमाला आता दिल्ली असो, की मग मुंबई असो, का देशातील कोणतेही शहर असो, त्या ठिकाणी मला बगर ताईचा कधीही सहारा मी घेऊ शकलो नसतो किंवा मला घ्यायला भेटलं नसतं. मी 1998-99 ह्या पिरियडमध्ये कुठेतरी माझ्या मनाला खूप गोष्टी अशा वेगवेगळ्या करायच्या. माझं शिक्षण आणि माझ्या त्या राजकीय हालचाली आणि मग राजकीय कामामध्ये जेव्हा मी काम करायला लागलो, तर त्या बऱ्याचशा गोष्टी मला जाणवायला लागल्या. मग 97, 98, 99, 2000 हा जो पिरियड माझा होता, तो पिरियड मी खरं तर या राज्याचे एक भरभक्कम नेता माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे साहेब यांच्या भोकरदन शहरामध्ये होतो. तो पिरियड माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता आणि अक्षरशः मी त्यांच्या आजूबाजूलाच होतो. रावसाहेब पाटील दानवे साहेब एक इतकं हुशार नेतृत्व आहे आमच्या या राज्याचं, की म्हणजे त्या टायमाला मी एक साधारण कार्यकर्ता होतो. पण तेव्हासुद्धा माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या सहवासात, त्यांचे जे जवळचे मित्र होते, त्यांच्या सहवासात असल्यामुळं आणि मला सुद्धा बराचसा माझं बॅकग्राऊंड चांगलं असल्यामुळं, मला बऱ्याचशा गोष्टी करायला भेटायच्या. तर नक्कीच त्या टायमाला मी 12वी झालेलो होतो आणि 12वी झाल्यानंतर माझे मोठ्या प्रमाणात स्वप्न होते. त्या स्वप्नाच्या माध्यमातून मी राजकीय हालचाली, सामाजिक हालचाली यात माझा मोठ्या प्रमाणात हालचाली होत्याच. पण त्यातल्या त्यात मी जास्त क्रिकेट खेळायचो होतो. भोकरदनमध्ये मोठ्या प्रमाणात मला क्रिकेट खेळायला भेटलं. त्यापूर्वी मी 1990, 91, 92, 93, 94, 95, 96 हा जो माझा 97 जो माझा पिरियड होता, हा माझा जालना शहराचा होता. मी जालना शहरामध्ये खूप राहिलो. त्या त्या ठिकाणी माझं 12वी पर्यंत शिक्षण झालं आणि माझं बराचसा जो काळ जालना शहराशी माझा निगडीत राहिला. कारण की माझं शिक्षण करत असताना मला माझे जे गाव आहे चिंचोली निंबाजी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावी मला माझं 1ली ते 8वी पर्यंतचं जे माझं मूळ शिक्षण आहे ते मला भेटलं. पण त्यानंतर माझं जे जीवनाला मोठ्या प्रमाणात हालचाली येत गेल्या, माझ्या उलाढाल्या होत गेल्या. माझे मोठे बंधू, माझे मार्गदर्शक, माझे सर्व मान्य श्री उत्तमराव वानखेडे साहेब हे जे 1990ला जेव्हा कोर्टात सर्व्हिसला लागले, तेव्हा त्यांनी माझा दाखला काढून त्यांच्यासोबत मला
भोकरदन सॉरी जालन्याच ठिकाणी घेऊन गेले आणि जालन्यामध्ये मला माझं 9वी, 10वी, 11वी, 12वी आणि माझं बरचसं शिक्षण, टायपिंग, कॉम्प्युटर बऱ्याच गोष्टी मला जालन्यामध्ये करायला भेटल्या आणि त्या ठिकाणी करत असताना मला अतिशय महत्त्वाचं म्हणजे खूप स्पीड आली. त्यातल्या त्यात बंधूची सर्व्हिस जेव्हा ट्रान्सफर व्हायचं ते भोकरदन आणि जालना शहरात व्हायचं. जेव्हा भोकरदनमध्ये बंधू यायचे तेव्हा बंधूसोबत मी असायचो. तर तो जो पिरियड माझा शिक्षणाचा मी तिथं टायपिंग झालो. मला चांगल्या प्रकारची टायपिंग यायची आणि त्या टायपिंगच्या बळावर पुन्हा मला शिक्षण करायला मी माझं ग्रॅज्युएशनचं मी ॲडमिशन घेतलं. टायपिंगमुळं मला बराचसा गॅप घ्यावा लागला आणि टायपिंग माझा आधारस्तंभ होता आणि त्या टेक्निकल बेसवर मला बऱ्याच गोष्टी करायला भेटल्या. तर ते करत असताना जेव्हा मी माझं शिक्षण जेव्हा मोरेश्वर आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज जे होतं माननीय श्री दानवे साहेब यांचं त्या कॉलेजचे आम्ही जवळपास पहिल्या दुसऱ्या बॅचचेच विद्यार्थी होतो. कारण कॉलेज नवीन सुरू झालं आणि आम्ही तिथं त्या कॉलेजमध्ये गेलो. तर इनडायरेक्टली दानवे साहेबांचा आमच्या शिक्षणावर, आमच्या जीवनावर इनडायरेक्टली मोठा परिणाम होताच. कारण की ते त्यांनी चांगल्या प्रकारचं आम्हाला चान्स दिले आणि मग त्यांचे जे आजूबाजूचे जे होते त्यांचे पी असो किंवा त्यांचे सहकारी असो किंवा त्यांचे राजकीय सहकारी असो, यांच्यामध्ये आम्हाला बऱ्याच टाईमाला जायला चान्स भेटला. तर मग दानवे साहेब तेव्हा आमदार होते. आमदार असल्यामुळं मला अ, त्या टाईमाला दानवे साहेबांच्या आजूबाजूला यायला भेटलं. रावसाहेब पाटील दानवे हे कधीही एकदम सिरियस व्यक्तिमत्व कधी नव्हतं. ते शांततेने सर्वांसंग बोलणे, सर्वांच्या खांद्यावर हात ठेवणे आणि सर्वांसंग चर्चा करणे आणि त्यातून त्याला काहीतरी शिकवण्याची मानसिकता दादांमध्ये पहिल्यापासून होती, ती आज बी आहे. मग आम्ही शिक्षण आणि सामाजिक दृष्टिकोन, राजकीय दृष्टिकोन, परिवार ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माझं ग्रॅज्युएशन तिथं कंप्लीट झालं. मी माझं 97 ते 2000 म्हणजे 98, 96, 97, 98, 2000च्या दरम्यान माझं तिथं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. ग्रॅज्युएशन नंतर मी पुन्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये तिथून मग निघालो आणि एल-एल-बी करण्याचा मला चान्स भेटला. मी माझं छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, जालना, सिल्लोड आणि माझं गाव या गावामध्ये मला खूप त्या टाईमापासून सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळं बऱ्याचशा फिरण्याचा योग यायचा. आजही बऱ्याच लोकांना वाटलं की मी शांत किंवा बराच संपर्कात नाही. पण मित्रांनो असं काही नाही. मी 100% लोकांच्या संपर्कात आहे. 100% लोकांच्या आजही सहवासात आहे आणि आजही मी मोठ्या प्रमाणात माझं छत्रपती संभाजीनगर लोकसभा क्षेत्रामध्ये काम करत असतो. भारतीय जनता पार्टीचा प्रचार-प्रसार करणं आणि डी जे आहे भारतीय पार्टीसोबत मला एक वेगळ्या प्रकारचं अस्तित्व उभं केलं. मी राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने भारतीय मच्छीमार भोई समाज संघटनेच्या माध्यमातून काम बी करतो. पुन्हा ॲडव्होकेट युनियन ऑफ इंडियाच्या जे आहे आमची विंग, त्यात बी मी राष्ट्रीय अध्यक्ष या माध्यमातून काम करतो. बऱ्याचशा संघटनेशी मी कनेक्ट आहे. मित्रांनो, याच्या पाठीमागचं कारण काय, की मी सक्रिय असल्यामुळं मला बऱ्याचशा संघटनेचं काम करावं लागलं. आणि विशेष म्हणजे मी देशाच्या कोणत्याही शहरात सहज मला जायला चान्स भेटतो. माझा आज एवढा मोठा चाहता वर्ग आहे, एवढा मोठा माझा संपर्क आहे, की मी कोणत्याही मतदारसंघात जाऊ, देशाच्या कोणत्याही लोकसभा मतदारसंघात जाऊ, त्या ठिकाणी माझे जे आहे मित्रवर्ग मोठ्या प्रमाणात मी तयार केलेला आहे. मग मी त्यासाठी मोठ्या प्रमाणात माझ्या मित्र कंपनीच्या माध्यमातून ते सगळं झालेलं आहे आणि सोशल मीडिया मला तेव्हाही खूप मोठा सपोर्ट होत होता आणि आजही मी सोशल मीडियावर एकदम सक्रिय आहे आणि माझ्यामध्ये ती एक कला कौशल्य आहे. बघा, आमच्या राहणीमानातूनच आम्ही एकदम चांगल्या प्रकारचं अस्तित्व ठेवून चालणारे लोक पहिल्यापासून होतो. सुरुवाती मला असं वाटायचं, की मी कुठेतरी एक चांगले ॲक्टर आहे, चांगली ॲक्टिंग करू शकतो. आता तुमच्यासमोर मी जे बोलू शकतो, हा ॲक्टिंगचा काही बाहेरचा भाग नाही आणि मुंबईसारख्या ठिकाणी मला सुद्धा पिक्चरमध्ये काम करायचा मला चान्स भेटला पाहिजे. या दृष्टिकोनातून मी सुद्धा माझ्या जीवनाच्या खूप मोठ्या प्रमाणात तसे चान्स घेतलेले आहेत. प्रयत्न खूप केलेले आहेत. ठीक आहे. तिथं मला यश भेटलं, नाही भेटलं तो नंतरचा भाग झाला. परंतु तिथं मला स्थायिक व्हायला चान्स नाही भेटला. तिथं कोणी जवळच नव्हतं किंवा मी सुद्धा तिथे थांबू शकलो नाही किंवा आपल्या एरिया आपल्याला प्यारा असतो. पण मी जास्त जालना, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, भोकरदन आणि हा माझा चिंचोली, लिंबाची कन्नड या परिसरामध्ये मला मोठ्या प्रमाणात वेळ माझा गेला आणि त्यातून मला बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटल्या. राजकीय हालचाली करत असताना खूप मोठ्या प्रमाणात मला राजकीय पाठबळ भेटलं, राजकीय मार्गदर्शन भेटलं. मग जेव्हा मी दिल्लीपर्यंत पोहोचू शकतो, तर साध्वी निधीच्या माध्यमातून मला दिल्लीपर्यंत जायला भेटले. माझ्या संग खूप काही सहकार्य बी माझे बऱ्याच प्रमाणामध्ये होते. आज बी आहे आणि उद्या ते राहतीलच यात काही शंकाच नाही. मी एकटा काही करू शकत नाही. मग जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये
मला जायचा चान्स भेटला. दीदीसोबत जुडलो. साध्वी निरंजन ज्योती जी केंद्रीय मंत्री भारत सरकार त्या टायमाला होत्या आणि त्या फतेपूर लोकसभा क्षेत्रातून निवडून आलेल्या होत्या. आज त्यांच्यासोबत आजही माझा संपर्क आहे. दीदीने दिल्ली दाखवली. दिल्लीतून मोठ्या प्रमाणात ज्या काही हालचाली आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यासोबत आहातच आणि पुन्हा आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, की जेव्हा 3 जानेवारी 2018 मी दुपारची 1:30 वाजला होता आणि त्या 1:30च्या दरम्यान जेव्हा भारताचे महामहिम तत्कालीन राष्ट्रपती माननीय अ, रामनाथ कोविंद साहेब यांची भेट जेव्हा आम्हाला दिल्लीच्या माध्यमातून अ, जे राष्ट्रपती भवन तिथे झाली आणि त्यातून आमच्या जीवनाला एक वेगळ्या प्रकारची कलांटी आली. आणि तिथं म्हणजे रावसाहेब पाटील दानवे साहेबांचा आमच्या डोक्यावर हात होताच. रावसाहेब पाटील दानवे आम्हाला चांगल्या प्रकारचे ओळखायचे. माझ्या सहकाऱ्यांना सुद्धा ते चांगल्या प्रकारे जवळ करायचे. सिल्लोड आणि कन्नड, छत्रपती संभाजीनगर, जालना हे आमचं कार्यक्षेत्र असल्यामुळं यातून मोठ्या प्रमाणात आमचा सहभाग होताच. मग दानवे साहेबांच्या आजूबाजूच्या जवळपास सर्व लोकांना सोबत आमचा संपर्क चांगल्या प्रमाणात होता. आज बी आहे आणि तो आज कंटिन्यू राहील. दादांनी आम्हाला बऱ्याचशा गोष्टी दिल्या आणि त्या दिल्या आणि ती शिदोरी घेऊन आम्ही आमच्या राजकीय, सामाजिक हालचालीत काम करतोय. जेव्हा मी फोन केली तेव्हा दादा उचलता, चर्चा करता आणि त्या चर्चेतून आम्हाला कुठेतरी काहीतरी करण्याची मानसिकता होती. तर बऱ्याच वेळेस असं व्हायचं, की आता विविध शहरात जायचो, तर मी तुम्हाला पहिलेच म्हटलो, की मी देशाच्या कोणत्याही लोकसभेमध्ये जाऊन माझ्या नागरिकांपर्यंत पोहोचतो. मग ते वाराणसी असो, वाराणसी लोकसभा क्षेत्रात आमचे आदरणीय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांचा लोकसभा क्षेत्र आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा माझा मोठा चाहता वर्ग आहे. माझा फ्रेंड सर्कल आहे. मी त्यांच्यात रुळलेलो आहे आणि नेहमी-नेहमी माझं त्यांच्याशी वारंवार बोलणं चालणं आणि बऱ्याच गोष्टी होत असतात. तर त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे, की आम्ही कार्यकौशल्य लोकं आहोत. आम्हाला कुठल्याही प्रकारचा पदाची लालसा जास्त मनात ठेवून काम करणारे नाही. बघा, मला चांगलं आठवतं, जेव्हा आम्ही भारतीय जनता पार्टीत काम करायला लागलो, तेव्हा रावसाहेब पाटील दानवे साहेब यांच्या हाताने माझा सिल्लोडमध्ये प्रवेश झाला. त्या प्रवेशच्या माध्यमातून जो 2017 ला झालेला आहे. 2017 ला दादाराव आणि मी आणि जे आहे सुनील जिंभरकर साहेब यांच्या माध्यमातून आमचं तिथं महावीर चौकात मोठा कार्यक्रम घेऊन प्रवेश झाला होता आणि त्यानंतर आम्ही मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टी सक्रिय झालो. आज बी सक्रिय आहे. आम्ही इंडिपेंडंट चांगल्या प्रकारे भारतीय जनता पार्टी आज बी काम करतो. आज बी मोठ्या प्रमाणात दिल्ली जायला भेटतं. दिल्लीच्या सेंट्रल कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टी सेंट्रल कार्यालयामध्ये जायला भेटतं. त्या ठिकाणून बरेचसे मंत्री व बरेचसे जे अ, पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून मार्गदर्शन भेटत असतं. मग या पाठीमागचं कारण काय? की आमच्यामध्ये तो जाणकारपणा आहे. आज वकिली व्यवसाय सुरू करत असताना म्हणजे 2003 ला मी वकील झालो. त्यानंतर मला आज 2025 आहे. म्हणजे जवळपास 100% 22-23 वर्ष कंप्लीट झालेली आहे आणि त्यानंतर सुद्धा मी चांगल्या प्रकारे भरती आणि सामाजिक दृष्टिकोनातून काम करत असतो. मग आज माझं गाव चिंचोलीमध्ये असो का आजूबाजू कन्नड असो, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, फुलंब्री, सिल्लोड, भोकरदन, जालना आणि पैठण वगैरे ह्या आजूबाजू परिसरात मी नेहमी-नेहमी माझा राउंड असतोच. त्यात काही शंकाच नाही. कधी तो सोशल मीडियावर येतो, कधी येत नाही. कधी-कधी तो वैयक्तिक प्रश्न असतो, पण कधी-कधी तो सोशल मीडियावर बी येत असतो. आता मी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर आज बी वापर करतोय, मागेही वापर करतो. मी पहिलेही YouTube वापरायचो, पहिले बी Facebook वापरायचो, Instagram बी मी वापरायचो. परंतु पाहिजे त्या टायमाला तशी माझी जी चांगली कनेक्टिव्हिटी होती किंवा चांगला माझं नेतृत्व किंवा माझ्या अ, त्याच्यावर कमांड हा गोष्ट जी होती ती पाहिजे तशी नव्हती तेव्हा. आणि तेव्हा मी तितकं सोशल मीडियाला महत्त्व देत नव्हतो. बस काही थोडंफार बनवलं, टाकून दिलं, टाकलं, नाही टाकलं, सोडून द्यायचो. अशा प्रकारचं करायचो. परंतु आता मला सोशल मीडियाची पॉवर कळाली. सोशल मीडिया काय असतो आणि कशा पद्धतीने त्याच्यावर मॉनिटर करायचं. आता बरेचसे जे आहे माझ्या जवळचे बरेचसे जे मंत्री लोकं किंवा सामाजिक दृष्टिकोन आता जेव्हा 2017 पासून मी माननीय श्री डॉक्टर भागवतजी कराड साहेब, माजी केंद्रीय अर्थ केंद्रीय मंत्री भारत सरकार यांच्या माध्यमातून मी काम करायला लागलो. खासदार साहेबांनी मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य केलं. त्यांचाही आशीर्वाद राहिला. त्यांच्याही सहवासात काम करायला भेटलं आणि जे मग त्या बाजूच्या आजूबाजूचे बरेचसे जे
जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहे, मंत्री आहे, खासदार आहे, आमदार आहे, या लोकांनीही चांगल्या प्रकारची वागणूक दिली, चांगल्या प्रकारचा सन्मान दिला, चांगल्या प्रकारचा सहवास दिला आणि आजही ते देतात. मग ह्या भागाचे जे बी मंत्री असतील, जे बी खासदार असतील, जे आमदार असतील, जेही पदाधिकारी असेल भारतीय जनता पार्टीचे, जेव्हा काय असतं, संसार करत असताना संसार शब्द माझ्या तोंडात वारंवार येत असतो. संसारामध्ये घर-संसार, घर-परिवार सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. नसता घर-परिवार रस्त्यावर जे लोकं आपल्यावर अवलंबून त्यांना रस्त्यावर सोडून तुम्ही वेगळ्या रस्त्याने जाऊ शकत नाही किंवा तुम्ही तुमचा ट्रॅक चेंज करून जाऊ शकत नाही किंवा तुम्ही तुमचं उघड्यावर सोडून जाऊ शकत नाही. तुम्हाला कसं होत तुमच्या परिवाराला सांभाळायची जबाबदारी तुमच्यावर आहे. मग ती जबाबदारी तुम्हाला तुमच्या पद्धतीने पार पाडायची आहे आणि ती पार करत असताना तुम्हाला तुमचे कामधंदे, समाज दृष्टिकोन, तुमचं इम्प्रेशन, तुमचे जे मित्र सर्कल, समाज या सगळ्या गोष्टी तुम्हाला धरून चालावंच लागतात. सोसं होत नाही. तुम्ही जितकं ग्रो करशाल तितकं तुमचं जितकं काम करशाल तितकं तुम्हाला ग्रो करता येईल आणि जितकं ग्रो करशाल तितकं तुम्ही पुढे लोकांसमोर येतील. मग जेव्हा चान्स भेटले तेव्हा काम करत राहिलो. जेव्हा मला वेळ भेटला मी तेव्हा दिल्ली असो, वाराणसी असो किंवा कोलकाता असो किंवा दार्जिलिंग असो किंवा कुल्लू मनाली असो किंवा पंजाब असो, हरियाणा असो का माझे जे बी आता कुरुक्षेत्राचे आमचे मित्र आहे जे आमचे मित्र कश्यप साहेब जे आहे, तर त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं. ते पहिले राज्यसभा खासदार होते. आता तिथले आमदार आहे कुरुक्षेत्र भागामधून, कर्नाल डिस्ट्रिक्टमधून ते एका विधानसभेचे आमदार आहेत. त्यांचा बी मोठ्या प्रमाणात सहवास आमच्यामध्ये राहिला आणि त्यातल्या त्यात मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याचशा लोकांचा नागरिकांना मला म्हणजे भेटण्याचा चान्स भेटला आणि जे भारतीय नागरिकांमध्ये भारतातील विविध राज्यामध्ये जायला भेटलं. तर मग ते आंध्र प्रदेश असो का तेलंगणा असो, का कर्नाटक असो, का इकडं गोवा असो किंवा मुंबई प्रांत असो, गुजरात असो. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात माझा दांडगा संपर्क आहे आणि चांगल्या प्रकारे नागरिकांना माझा भेटण्याचा चान्स भेटतो. पाठीमागे आम्ही जेव्हा अ, जुनागड आणि त्या परिसरात गेलो, द्वारका, जुनागड आणि सोमनाथ वगैरे या परिसरात फिरलो. तर तिथला मला मोठ्या प्रमाणात अनुभव आला. तर त्यापूर्वी सुद्धा मी राजकोट वगैरे बऱ्याच टायमाला जायला भेटलं. अहमदाबादला आमचे बरेचसे मित्र आहेत. त्यांच्या मोठ्या प्रमाणात सहकार्य झालं, संपर्क झाला किंवा राजस्थानमध्ये बी मोठ्या प्रमाणात जे आहे जयपूर वगैरे असेल किंवा अ, त्या परिसरातील बरेचसे मोठे शहर जे आहेत त्यांच्यासोबत आमचा संपर्क आहे. दिल्ली आणि हरियाणामध्ये बी आता हरियाणात तर मोठ्या प्रमाणात माझा चांगला संपर्क आहे. उत्तर प्रदेशमध्ये बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये मला जायला भेटलं. त्या ठिकाणी बऱ्याचशा नागरिकांचा संपर्क आला आणि मध्य प्रदेशमध्ये बरेचसे जे मित्र कंपनी आहे, त्यांच्यासोबत बऱ्याच टायमाला संपर्क आला. म्हणजे बऱ्याच राज्यामध्ये जाऊन त्यांच्यासोबत चर्चा करून, त्यांच्यासोबत बऱ्याचशा गोष्टी मांडणी करून आणि एकमेकांमध्ये सहवास ठेवून बरंच काम करत राहिलो. मग हे करत असताना मला माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मला भांडायला भेटलेलं आहे. तुम्ही माझे बरेचसे अकाउंट Facebookवर आहे. तुम्ही बघू शकाल माझ्या Facebookवर बरेचसे तुम्हाला मी ज्या ठिकाणी गेलो असो, त्या ठिकाणी तुम्हाला तिथे व्हिडिओ, फोटो मी टाकलेले आहेत. ते आज बी त्याच्यावर आहे, ते दिसतात. कारण की कुठेतरी काम करण्याची जी तुम्हाला पावती आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमची शिदोरी म्हणून ती राहत असते. जरी मला आज विविध राज्यामध्ये फिरण्याचा अनुभव असला तरी सुद्धा मी माझ्या महाराष्ट्रातील मराठी नागरिकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचत राहतो आणि विविध जिल्ह्यामध्ये, विविध शहरामध्ये आज बी जात असतो. मी असं म्हणणार नाही, की फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे. तर मी सांगेल, की विविध राज्यात जात असताना त्या नागरिकांनी आज मी हैदराबादमध्ये माझा मोठा मोठा मित्र कंपनी आहे, चाहता वर्ग आहे. त्यांच्यासोबत मला नेहमी संपर्क होतो, सोशल मीडियावर होतो. कधी काही बऱ्याच टायमाला ते इथे येतात किंवा विविध ठिकाणी भेटत राहतात किंवा कर्नाटकमध्येही माझा मोठा वर्ग आहे. आणि मग हे जे सगळे ठिकाण आहे, या सर्व ठिकाणी जायला जेव्हा भेटतं, तर कार्यकौशल्याच्या बळावरच हा सगळा छान भेटला. वकिली व्यवसायामध्ये जेव्हा काम करत होतो, तेव्हा लक्षात आलं, की सामाजिक कामाला खूप महत्त्व आहे आणि त्या महत्त्वाच्या दृष्टिकोनातून पुढे जावं लागणार आहे. आज आपण बघता, की ज्या टायमाला आपण नागरिकात पोहोचतो, तेव्हा आपल्याजवळ त्या टायमाला विषय येतात, कोणत्या विषयावर बोलायचं. आज मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, कन्नड, फुलंब्री या तालुक्यांमध्ये खुलताबाद
गंगापूर, वैजापूर या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जायला चान्स भेटतो आणि त्या भागातील नागरिक म्हणजे छत्रपती संभाजीनगर लोकसभा क्षेत्रातील, जिल्ह्यातील लोकसभा क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात माझा सहभाग ह्या लोकांमध्ये आहे. मला यांनी बऱ्याच गोष्टी त्या भागात शिकवल्या आणि आजही ते शिकवत राहतात. मी शिकत असतो. मी वारंवार जात असतो. मी एखादा 2 दिवस मी फक्त शहरात असतो. नाहीतर माझ्या हप्त्याचे जवळपास 6-7 दिवस पैकी 6 दिवस तरी माझे या शहराच्या बाहेर असतात आणि त्यातून मग बऱ्याचशा नागरिकांपर्यंत माझा संपर्क असतो. त्यातून त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या. लॉ आणि शहरीकरण, शहरी भाग याचा तर मोठ्या प्रमाणात अभ्यास आहेच आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागात आणि विविध राज्यात जाण्याचा जो प्रचंड अनुभव आलेला आहे, तर तो अनुभव असं शिकवून जातो, की बस अभ्यासाची एक अशी चीज आहे, त्यातून तुम्ही पुढे जाऊ शकता. मित्रांनो, राजकारण ही एक अशी चीज आहे, या राजकारणातून तुम्हाला मोठ्या प्रमाणात शिकायला भेटेल. तुम्ही कराल, पण करत असताना, राजकीय हालचाली करत असताना, राजकीय लोकांकडून तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटू शकतात. तुम्हाला शिकता आलं पाहिजे. त्यांच्यामध्ये खूप गट्स असतात. ते कार्यकौशल्य लोकं असतात. ते काम करणारे लोकं असतात. तुम्ही फक्त त्यांच्याकडून काम काय असतं ते करण्याची मानसिकता जर कधी ठेवली, तर नक्कीच तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटू शकतात आणि त्यातून तुम्ही तुमचा ग्रो करू शकता. तुमचा गोल वाढवू शकता. तुम्ही तो गोल तयार करू शकता आणि तुम्ही स्वतःला डेव्हलपमेंट करू शकता. पण मित्रांनो, हे ध्यानात ठेवा, जेव्हा तुम्ही राजकीय हालचाली करता, तेव्हा तुम्हाला खूप अलर्ट राहावं लागतं. तेव्हा तुम्हाला अभ्यासाबरोबर तुम्हाला तुमचं कमाईचं साधन असणं गरजेचं आहे. तुमचा जो डेली एक्सपेंडिचर आहे, तो तुम्हाला मेंटेन करता आला पाहिजे. तुम्हाला तुमच्या परिवाराच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या प्रकारचा तुमचा मित्रवर्ग व राजकीय हालचाली करताना तुमचा राजकीय मित्रवर्ग या सर्वांना सांभाळता आलं पाहिजे. तुम्ही जर कधी म्हणसाल, की प्रत्येक टायमाला मी माझ्याच मताने चालणार नाही. हा एक ग्रुपचं काम असतं. हा एक संघटनेचं काम असतं. इथं समूह असतो आणि या समूहाच्या माध्यमातून तुमच्यावर ज्या टायमाला जी जबाबदारी टाकली जाते, ती जबाबदारी तुम्हाला पार पाडता आली पाहिजे. म्हणजेच काय करता आलं पाहिजे? तुम्हाला त्यांच्यामध्ये कसं निभवता आलं पाहिजे. तुम्ही तसं करू शकता, हे तुम्हाला सिद्ध करावं लागतं. कारण की सर्वच आपले असतात. कोणीच दुश्मन आपलं नसतं किंवा कोणीच आपल्यापासून दूर नसतं. सगळे आपल्या जवळ असतात. पण आपल्यातले कला कौशल्य, आपल्यातील काम करण्याची क्षमता आणि आपल्यामध्ये दृढ निश्चयता आणि तुम्ही संयम पाळून जेव्हा 4 लोकात बसता, तर तेव्हा तुमच्या वाणीला, तेव्हा तुमच्या विचारांना प्रचंड किंमत दिल्या जाते. नक्कीच इथे थोडा बहुत मीपणा आहे, त्यात शंका नाही. पण तो मीपणा क्षणापुरता आहे, काही काळापुरता आहे. सर्व काही तर तुमच्या अभ्यासातून, तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक नेचरमधून तुम्हाला पुढे जाण्याचा चान्स इथं भेटतो. जो त्या काबिल असतो, तो नक्कीच पुढे जातो आणि ते पुढे जात असताना तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागते. मेहनतीच्या बळावर, अभ्यासाच्या बळावर, कार्यकौशल्याच्या बळावर तुम्हाला इथं काम करावं लागतं. मग मग हे सगळं करत असताना तुम्हाला तुमच्या आजूबाजूला एक असा वर्ग तयार करावा लागतो, तो तुम्हाला वेळोवेळी गाईडलाईन करेल. ज्या गोष्टी तुमच्याजवळ नाही, त्या तुम्हाला शिकून घ्याव्या लागत्या आणि त्या वारंवार त्याच्यावर प्रॅक्टिसच्या माध्यमातून तुम्हाला ग्रो करता येतं. तुम्हाला तुमचं स्टेटस उभं करता येतं. राजकीय हे एक शायनिंग स्टेटस आहे आणि ते शायनिंग स्टेटस तुमच्या वैयक्तिक विचारांच्या माध्यमातून तुम्हाला ते घडवता येतं. मग अशा टायमाला तुम्हाला तुमच्या चांगल्या विचारांचे, चांगल्या आचारांचे तुमच्यामध्ये गट्स तयार करून तुमच्या आजूबाजूला मित्र कंपनी तयार करावी लागते. ती मित्र कंपनी तुमचा आरसा बनून तुम्हाला सांगत असते, की तुम्ही काय करू शकता. तुमच्यामध्ये काय करण्याची क्षमता आहे किंवा तुम्ही कसं-कसं करू शकता. या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमचा आरसा शिकवत असतो. तो आरसा म्हणजे तुमचा मित्रवर्ग असतो. मित्रवर्ग हा राजकीय पटलावर चालत असताना मोठ्या प्रमाणात तयार होतो. तो प्रचंड गतीनं तुमच्या आजूबाजूला फिरत असतो आणि तो ज्याने ओळखला, तो त्या मित्र कंपनीच्या बळावर मोठं हालचाली
मोठे अस्तित्व घडवू शकतो, ते घडवत राहतो. जेवढे बी जे राजकीय हालचाली करणारे नागरिक आहे, नेते आहे, हे सर्व नेते मोठ्या प्रमाणात लंबा पिरियड काम करतात. मग तुम्हाला काम करायचं आहे, तर कशा पद्धतीचं काम करता गेलं पाहिजे? तर तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागेल. मग कोणतंही काम करा. तुम्ही तुमचा व्यवसाय करा, तुम्ही तुमची शेती व्यवसाय करा, तुम्ही तुमचा वकिली व्यवसाय करा, तुम्ही तुमचा डॉक्टर व्यवसाय करा किंवा तुम्ही तुमचा कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय करा. तुम्हाला जो तुमच्याजवळ असेल तो करा. ते करत असताना तुम्हाला स्वतःही त्या लक्ष घालावं लागणार आहे, स्वतःही शिकावं लागणार आहे, स्वतःला सगळ्या गोष्टीचं तारतम्य ठेवून पुढे चालावं लागणार आहे. तरच तुम्हाला त्यातून ग्रो करता येऊ शकतो. मग मग इथं परिस्थिती कशी आहे? इथं परिस्थिती अशी आहे, की जो पुढे जाईल त्याच्यासोबत बाकी सगळं चालतं. पण पुढे चालण्याची क्षमता, नेतृत्व कौशल्य, नेतृत्वाचा अभ्यास, नेतृत्वाचं कला कौशल्याच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना घेऊन चालावं लागतं. मग तुम्ही त्या टायमाला सर्वांवर कसा विश्वास ठेवला जाईल, सर्वांना कसं तुम्हाला त्यांचं स्वतःचं अस्तित्व तयार करून पुढे घेऊन जाता येईल, या मानसिकतेने तुम्हाला काम करावं लागणार आहे. राजकीय हालचाली सहज नाही. राजकीय हालचाली करत असताना तुमच्याकडं जवळपास सगळ्या क्षेत्रातील नागरिक लक्ष देत असतात. मग कोणताही क्षेत्र असो, त्या प्रत्येक क्षेत्रातील माणूस तुम्हाला ओळखत असतो. कारण की तुमच्यामध्ये इतकी शायनिंग असते राजकीय हालचालीच्या माध्यमातून, की त्याची लिमिट नाही. अनलिमिटेड तुमच्यावर लोकांच्या नजरा असतात. प्रत्येक जण राजकीय दृष्टिकोनातून आपल्या जीवनाला अभ्यासक दृष्टिकोन ठेवतो आणि आपल्या जीवनाला वेगळं वळण करून लावून देत असतो. मग तुम्ही यातून कोणताही वर्ग सुटलेला नाही, जो राजकीय हालचालीचा अभ्यास ठेवत नाही. सक्रियतेत राजकार्य करणं आणि अभ्यास करणं यात यात बराच फरक आहे. बरेचसे जे नागरिक आहेत, ते अभ्यासक आहेत आणि ते सर्वसामान्य जीवन जगून राजकीय अभ्यास करतात. आणि एक असा अभ्यासक वर्ग असतो, जो राजकीय हालचाली बी करतो आणि राजकीय अभ्यास बी ठेवतो. मग तो प्रत्येक येणाऱ्या ज्या पोझिशन आहे, त्या सगळ्या पोझिशन हँडल करण्याची क्षमता ठेवतो. मग तिथं जसे त्याला मित्र कंपनी लागेल, जसं त्याचा ग्रुप लागेल, तसं त्याच्या पद्धतीनं त्यांची ती काम करण्याची आणि ते हँडल करण्याची क्षमता असते. मग मी आज जरी भारतीय जनता पार्टीत काम करत असलो, तरी मोठ्या प्रमाणात मी सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवतो. मग स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कशा पद्धतीने काम करायचे किंवा शरद पवारजी कसे करून काम करायचे किंवा आजचे आमचे अ, यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांचं काम करण्याची कला कौशल्य कशा पद्धतीने आहे किंवा मग आपले जे अमित शहा साहेब आहेत ते कसे करताय, राजनाथ सिंह साहेब आहेत ते कसे काम करताय किंवा अजून जे आपल्या आजूबाजू परिसरातील किंवा आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब कशा पद्धतीने काम करतात किंवा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजीराव शिंदे कसे काम करतात किंवा दुसरे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार कसे काम करतात किंवा त्या व्यतिरिक्त बी आपल्या परिसराचे ज्या एरियात आपण असतो त्या एरियाचे जे पोझिशनचे जे नेते आहेत ते कसे काम करतात, हा सर्व एक अभ्यासाचा खेळ आहे. ज्या दिवशी तुम्ही म्हणसाल की मला ते माहित नाही किंवा मला ते करण्याची इच्छा नाही किंवा मी त्यातून उभो तर तेव्हा तुम्ही शून्य होऊन जाता आणि तुम्हाला पुन्हा जर का ते सुरू करायचं असेल तर एबीसीडीच्या माध्यमातून तुम्हाला करावं. म्हणजे इतकं इतकं तुम्ही एका छोट्याशा विचारांनी संपून जाता. म्हणजेच तुम्हाला सातत्यानं वर्षानुवर्ष तो अभ्यास ठेवावा लागतो. त्या अभ्यासाच्या बळावर तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकवावं लागतं. आणि ज्या दिवशी तुम्ही म्हणसाल, की आज मी कंटाळलो किंवा आज मी ते नाहीये किंवा मला त्याचा कंटाळा आलेला आहे, आता मी ते करू शकणार नाही, असं जेव्हा तुम्ही म्हणशाल किंवा मला आता संन्यास घ्यायचा आहे, त्या दिवशी तुम्ही शून्य असता. तुम्ही संपलेला असता आणि तुमची बॉडी तुम्हाला सपोर्ट करत नाही आणि तुमचा जो चाहता वर्ग असतो, जवळपास 90% तुमच्यापासून दुरावलेला असतो. राहिलेला 10% वर्ग तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. मग तुम्ही शून्यावर येऊन जाता. मग तुमचा जो वर्ग आहे, ज्या दिवशी तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगता लोकांना, की आता माझं त्यात मन लागत नाही किंवा आता मला याचा त्रास होतो किंवा मला आता त्याचा त्रास होतो किंवा तो तसा वागतो किंवा तो नेता असा वागतो किंवा त्याने मला असं म्हटलं. जेव्हा तुम्ही निगेटिव्ह असं म्हणसाल, त्या दिवशी तुमचं राजकारण संपलेलं असेल. मग तुम्ही कितीही पॉवरफुल नेता असो, तरी सुद्धा तुम्ही संपल्याचं असतं. तुम्ही म्हणशाल, की मी पुन्हा घेईन, पुन्हा मी
परत येईल किंवा मी खूप जोरानं पळत येईल, त्याला खूप लंबा वेळ लागतो. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने 20 वर्ष काम केलं राजकारणात, ते 20 वर्षाच्या अनुभवाच्या बळावर तुम्ही ज्या पद्धतीनं पुढे पळत होता, चालवत होता, धावत होता, तो सगळी स्पीड शून्य ती तुम्ही पुन्हा 20 वर्षाचा अनुभव घेण्यासाठी परत तुम्हाला लोकांना जोडावं लागतं. तेव्हा लोकं तुमच्यावर विश्वास ठेवत नाही. तुम्ही तुमच्या लोकांचा विश्वास तोडलेला असतो. मग तुम्ही कुठल्याही प्रकारचे महत्त्वाचे आहात का नाहीत हा भागच नाही. तुमच्यामध्ये जे कार्यकौशल्य आहे, त्याची नागरिकांना, त्याची नेत्यांना, त्याची तुमच्या सहकार्यांना, त्याची तुमच्या मित्र परिवाराला गरज भासते, तेव्हा तुम्हाला ते जवळ करतात. पण तुम्ही जर म्हणशाल, मी खूपच महत्वाचा आहे, माझ्याशिवाय पत्ताही हलू शकत नाही, तर हे तुमचा चुकीचा अंदाज आहे. तुम्ही मनातून ते काढून टाका, की तुम्ही तुमच्याशिवाय काहीच नाही. तुमच्याशिवाय ते सर्व काही असू शकतं. परंतु तुम्ही जोपर्यंत त्या मार्केटमध्ये आहात, तुम्ही त्यातून हलत नाही, तोपर्यंत तुमच्याशिवाय ते पत्ता बी हलत नाही. पण तुम्ही म्हणसाल, की "आत्ता मी नाही करणार." तर असे काही लोकं आले, गेले, आले, गेले आणि त्यांचा तो आल्या गेल्याचा म्हणजे 100% 0% 100% 0% 0 आल्यानंतर पुन्हा 100% पर्यंत जाणे. मग इतकं कष्ट करण्याची काही लिमिट नाही. मग तो पुन्हा जो पुढची गती ती गेलीच गेली. तुम्ही पटकन 100% च्या खाली येऊन जाता. पुन्हा तुम्हाला 1-1 टक्का पुढे सरकणार. मग प्रगतीला जाऊ द्या. तुम्हाला तुमचं स्टँड ठेवता येत नाही. मग या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा मेंटेन करू शकता? तर मित्रांनो, तुम्ही हे सगळं करू शकता. तुमच्यामध्ये ती करण्याची क्षमता आहे. तुम्हाला चांगल्या प्रकारचं कार्यकौशल्य तुमच्यामध्ये आहे. फक्त अन् फक्त तुम्हाला सातत्याने ते करावं लागतं आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचं त्यातून अंग काढून घेता येत नाही. तुम्ही जर म्हटलं, की मला कोणीच सन्मान देत नाही, तिथं सन्मान घेण्याचा नाही, तर सन्मान देण्याचं हे फील्ड आहे, हे क्षेत्र आहे. हा जो व्यासपीठ आहे, हा प्लॅटफॉर्म आहे, हा सन्मान देण्याचा आहे. नागरिकांना सन्मान तुमच्याकडे सन्मान असतो. काय? तुमच्याकडे खूप सन्मान तुम्हाला वाटावा लागतो. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची वाटावी लागते. तुम्ही राजकारणामध्ये एका मोठ्या जबाबदारीनं काम करत असता आणि म्हणून तुम्हाला तुमच्या आजूबाजूचा प्रत्येक नागरिक तुमच्याकडे लक्ष ठेवून असतो. तुम्ही किती जबाबदारीनं नागरिकांमध्ये वागता, हे ते तुम्हाला पडताळत असतात आणि सातत्याने तुमच्या आजूबाजूला कोणी ना कोणीतरी असतंच. मग तुमची परछाई तुमचा पिच्छा सोडत नाही. इतकं म्हणजे डेंजर, इतकं खतरनाक, इतकं पोझिशनचं, इतकी शायनिंग ही राजकीय हालचालीमध्ये आहे. आणि जे बी लोकं आज या पदावर आहे, त्यांनी सारी जिंदगीभर कष्ट केलेले असतात आणि त्या कष्टाच्या बळावर, त्या अस्तीच्या बळावर, त्या अभ्यासाच्या बळावर, त्या नेतृत्वाच्या बळावर, त्या शिदोरीच्या बळावर ते तिथे टिकून असतात. त्यांच्यामध्ये प्रचंड रेंज असते. काम करण्याची असते. त्यांच्या आजूबाजूला गेला तर तुम्ही शिकायलाच पाहिजे. त्यांनी शिकवो का ना शिकवो, त्यांच्या आजूबाजूला तुम्ही फक्त जाऊन उभा राहा. तुमच्यामध्ये गट्स तयार होईल, तुमच्यामध्ये सगळ्या गोष्टी तयार होईल. तुम्ही ए त्यातली आरामशीर पाठ करून घेता आणि त्याच्यातली मास्टर डिग्री तुम्हाला सहज भेटून जाते. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? तुम्हाला तुमचं अस्तित्व दाखवावं लागतं. तुम्हाला प्रत्येक टायमाला हिमतीनं, जबाबदारीनं एकमेकाच्या सहवासामध्ये राहून शिकावं लागतं. शिकणारा माणूस ग्रो करतो. जेव्हा तो ग्रो करतो, तेव्हा लोकांना दिसतं, की हा किती पुढे गेलेला आहे. पण तो पुढे जाण्यासाठी तो सातत्याने वर्षानुवर्ष मेहनत करत असतो. मित्रांनो, हा अनुभव आहे बोलण्याचा, हा अनुभव आहे काम करण्याचा. ह्या कार्यकौशल्यातून आम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटल्या. आम्ही त्या शिकल्या आणि आज तुमच्यासमोर व्यक्त करतो. मग सोशल मीडियावर आम्ही हे टाकणार आहोत. कुठल्याही प्रकारच्या न्यूज चॅनलवर हे तयार करून ठेवलेलं नाहीये किंवा न्यूज चॅनलवर आम्ही टाकू शकत नाही. तर मग आमच्याच न्यूज चॅनलवर आम्ही टाकू शकतो. आमचा स्वतःचा प्लॅटफॉर्म आहे. आमचा स्वतःचा एक मीडिया आहे. त्या मीडियाच्या माध्यमातून आम्हाला मांडायला भेटू शकतं. आम्ही आता माझ्या ह्या जीवनामध्ये काम करण्याचे जे कलाकौशल्य आहे, ते सहज जिथं गेलं तिथं आम्ही मांडू शकतो. तुम्ही बघितलं, की माझ्या आजूबाजूचे नागरिक जे आहेत, मोठ्या प्रमाणात मला सहकार्य करत असतात. मला प्लॅटफॉर्म उभा करून देत असतात. मला ज्या गोष्टी तिथे पाहिजे त्या गोष्टी अवेलेबल करून देताना मी बऱ्याच लोकांना बघितलं. माझ्याजवळ जे नाही ते देत असतात आणि त्याच्या माध्यमातून मी रात्रंदिवस काम करत असतो. जर मी यातून थोडंसंही बाजूला झालो, तर हे जे माझे मित्र कंपनी मला प्लॅटफॉर्म उभा करून देतात, हा प्लॅटफॉर्म मला स्वतःला तयार करावा लागेल आणि तो इतका चांगल्या प्रकारे करू शकत नाही. कारण की एखादा व्यक्ती जेव्हा तुमचा प्लॅटफॉर्म तयार करून देतो, तर त्या व्यक्तीमध्ये तुम्हाला तुमच्यामध्ये काहीतरी त्याच्यात दिसतं आणि म्हणून तो व्यक्ती त्या तन म्हणून धनाने ते काम करत असतो.
तुम्ही स्वतः जर कधी छोट्या-छोट्या गोष्टी करायला गेले, तर तुम्ही त्या पोझिशनवर पोहोचू शकत नाही. तुम्हाला त्या पोझिशनवर पोहोचण्यासाठी तुमचा जो वर्गमित्र आहे, जो तयार करून तुम्ही ठेवलेला आहे, तोच ते करू शकतो. तोच तुम्हाला तिथपर्यंत नेऊ शकतो. म्हणून राजकारणामध्ये काम करणाऱ्या नागरिकांना माझी विनंती आहे, की आपण खूप वर्षापासून राजकीय हालचाली करता, पण जेव्हा-जेव्हा तुम्हाला काहीतरी करण्याची क्षमता आहे, एखाद्या ठिकाणी जेव्हा तुम्हाला जावं लागतं, तेव्हा तुमचा जो काम करण्याचा जो जो मूड असतो, तो लय स्ट्राँग तयार करून द्यावा लागतो. हे बघा, संधी ही शोधल्याने भेटते आणि संधी काम करण्यातूनच उपलब्ध होते. तुम्ही स्वतः संधी तयार करणारे लोक नाही, तुम्ही तयार करून देणारे आहात. पण तुम्ही जेव्हा तुम्हाला काही संधी मिळवायची असेल किंवा तुम्हाला काही त्या संधीचं सोनं करायचं असेल, तर तुमच्या ग्रुपमध्ये, तुमच्या मित्रमंडळामध्ये, तुम्ही तुमच्या पक्षामध्येच ते करू शकता. बाहेर ठिकाणी बी तुम्हाला ए करावी लागते. तिथं तुम्हाला चान्स भेटला तर भेटला, ते नशीब आजमावण्याचा एक वेगळ्या प्रकारचा भाग आहे. पण तो काही पॉझिटिव्ह नाही, तो निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह तुम्हाला पाहिजे तितका सपोर्ट करत नाही. कमी कमी प्रमाणात तो करतो. पण ज्या ठिकाणी तुम्ही आहे, तिथं तो तुम्हाला सातत्याने काम करणं हे कामच एक असमेव तुमचं हत्यार आहे. एकमेव असं साधन आहे. एकमेव अशी जमेची बाजू आहे. त्यातून तुम्ही तुमचा मित्र कंपनी व तुमच्या आजूबाजू परिसरातील नागरिकांना चांगल्या प्रकारे जवळ करू शकता. हां, कधी-कधी तुमच्याकडून कळत-नकळत चुका होत्या. पण त्या दुरुस्त कराव्या लागत्या. काही चुकीचे व्ह्यूज तुमच्या आजूबाजूला येतातच. ते जे व्ह्यूज आहे ना, त्यांना तुम्हाला बायपास करून जावं लागतं. तिथंच थांबण्याची तुम्हाला गरज नाही. काही-काही लोकं जाणून-बुजून तुमच्या प्रवासामध्ये अडकात्या घालत असतात. मग असे जे लोकं असतात, त्या लोकांना तुम्हाला बायपास करायचं असतं. कारण की हे लोकं जे आहे, हे कुठेतरी तुम्हाला थांबवण्याची त्यांची ती एक वेगळ्या प्रकारची मानसिकता असते आणि ती मानसिकता तुम्ही ओळखून घ्यायची. जेव्हा केव्हा असं असेल, तर तुम्हाला सोडून पुढे सरकावं लागत असतं. तुम्ही प्रत्येक दिवशी तुम्हाला तुमची पावलं उचलून पुढे जावं लागतं. मी बघितलं माझ्या जीवनात मला जे अनुभव आले, ते अनुभव प्रचंड असा अभ्यास आणि लोकांच्या सहवासात जाऊन आलेले आहे. रात्रंदिवस मी त्या त्या वैचारिक दृष्टिकोनातून चालत असतो. म्हणून मला हे सगळं करायला भेटतं. मित्रांनो, प्लॅटफॉर्म असला की तुम्हाला चांगल्या प्रकारचं मांडता येतं. मग जसं तुम्ही म्हणसाल, की आता उंटावरून शेळ्या राखणारे जे लोकं आहेत, मी राजकीय हालचाली करतो, राजकारणाचा आव आणतो, परंतु प्रॅक्टिकल तुमचं काहीच नाही. उंटावरून शेळ्या राखणाऱ्या लोकांना राजकारणामध्ये कुठल्याही प्रकारचं स्थान नाही. कारण की इथं जो करेल त्यालाच भेटेल. म्हणजे ग्रास रूटवर काम करणाऱ्या लोकांना चान्स भेटतो. आणि जितकी तुमची ऐपत आहे, जितकं तुमची विचारशक्ती आहे, जितकं तुमची काम करण्याची क्षमता आहे, तितकंच तुम्हाला भेटेल. त्यापेक्षा जास्त अपेक्षा तिथं तुम्ही करू नका. आणि ज्याने त्यापेक्षा जास्त अपेक्षा केल्या, त्याच्या अपेक्षा भंग झालेल्या असतात आणि तो तो क्षणापुरतं गैरसमजमध्ये जीवन जगत असतो, की मी खूप मोठा आहे, मी खूप काही करून घेऊ शकतो. तर ते निरर्थक आहे. त्याला काहीच इथं चान्स नाही. कारण की बघा, घरोघरी मातीच्या चुली. प्रत्येक माणसाला प्रत्येक ठिकाणी सर्व सारखंच असतं. फक्त त्याला ओळखता आल्या पाहिजे, की मी काय करू शकतो. म्हणून घरोघरी मातीची चुली हे प्रत्येक माणसामध्ये या सगळ्या गोष्टी अडचणी असतातच. पण त्यातून मार्ग काढून पुढे जाणाऱ्या व्यक्तीला नक्कीच चान्स भेटतो. कारण कसं आहे, बरेचसे जे लोकं आहेत त्यांना खूप असं वाटतं, की खूप मोठ्या पदावर आहेत. म्हणजे चकाक ते सोनं नसतं, हे घालत ठेवावं लागतं. ते कितीही चमको, आमची चमक कुठपर्यंत आहे, तिला आम्हाला सिद्ध करावं लागते. तिला पुढे घेऊन जावं लागतं आणि म्हणून चकाकतं ते सोनं नसतं. जे सोनं आमच्या विचारात आमच्यापर्यंत असतं. आम्ही कशाला महत्त्व देतो, तेच गोष्ट आम्हाला महत्त्वाची असते. पण बऱ्याचशा टायमाला तुम्हाला खूप गोष्टी सांभाळाव्या लागत्या. अति करणं चालणार नाही. अति तेथे माती होते. म्हणून माती व्हायच्या पहिलेच तुम्हाला अति करायचे नाही. ज्या ठिकाणी ज्याने अति केलं त्याची माती झालेली हे तुम्हाला मोठ्या प्रमाणात उदाहरण सांगू शकतो. कारण तुम्ही जेव्हा तुमचं काम करताना तुमच्या ज्या विचारांच्या लोकांमध्ये पोहोचता, ते लोकं मोठ्या प्रमाणात तुम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि तुम्हाला मोठे करणारे लोकं कोण? तुमच्या आजूबाजूचे लोकं. तुम्ही ज्यांच्यात राहता तेच लोकं तुम्हाला मोठं करतात. बाकीचं काय दुरून डोंगरी साजरे. फक्त ते लांबूनच म्हणतात, "खूप छान व्हावा." बरोबर आहे. मग दुरून डोंगरे साजरे करणाऱ्या व्यक्तीला चान्स भेटणार नाही. तो प्रॅक्टिकल करत राहिला पाहिजे, त्याला करता आलं पाहिजे, त्याची करण्याची क्षमता असते. फक्त त्याला समजलं पाहिजे. तो जर म्हटला, की मी खूप महत्त्वाचा आहे, तर मग तिथंच थांबलं. तिथं तथास्तु तिथपर्यंतच आहे. त्याच्यापेक्षा पुढे त्याचा मार्ग नाही. त्यानं समजून जा, की आज आपल्याला हे जमत नाही. कारण की हे जमणं इतकं सोपं नाही. हा एक वेगळ्या प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे. इथं तुम्हाला शारीरिक काम करावं लागतं, मानसिक काम करावं लागतं. इथं तुम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टी
ती इथं परतवून घ्यावं लागते आणि तेव्हाच तुम्हाला चान्स भेटतो. आणि विशेष म्हणजे असं काही नाही की तुमच्यामध्ये मांडण्याची क्षमता असायला पाहिजे, स्टेज करेज असायला पाहिजे, स्टेजवर जाऊन तुम्हाला भाषणच करता आले पाहिजे किंवा तुम्हाला भाषण नाही आलं तरी चालेल असा भाग नाही. तुम्हाला भाषण करता बी आलं पाहिजे, नाही आलं तरी तुम्हाला लोकांकडून भाषण करून घेता आलं पाहिजे किंवा तुम्हाला तो वर्ग तयार करून ठेवावा लागतो. आणि काय असतं, जेव्हा तुम्ही तसं करत असाल, तसं तुम्हाला तो चान्स भेटत जातो. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी ज्या राजकीय हालचाली करत असतात, त्या गोष्टी तुम्हाला करावंच लागणार. आता मी बऱ्याच नागरिकांपर्यंत जातो. बऱ्याच लोकांमध्ये जातो, त्यांच्यात उठतो बसतो, त्यांच्यातून बऱ्याच गोष्टी शिकतो किंवा ज्या मला माहिती आहे त्या मी शिकवत राहतो. म्हणून बऱ्याच टायमाला तुम्ही ध्यानात ठेवा, समाजाशिवाय तुम्हाला प्राधान्य नाही. समाजाला नाव ठेवत असताना काळजी घ्या. समाज तुम्हाला खूप मोठं करत असतो आणि समाज तुम्हाला छोटं बी करतो. तुम्हाला समाज खूप काही करून दाखवू शकतो किंवा तुम्हाला संपवू शकतो. म्हणून कुठल्याही समाजाच्या बाबतीत किंवा आपल्या सुद्धा समाजाबद्दल गैरसमज मनात करून घ्यायचा नाही. समाज चांगले असतात, ते त्यांच्या पद्धतीने काम करत असतात आणि तुम्हाला त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत असतात. तुम्हाला तो फक्त समजला पाहिजे. नसता तुम्ही म्हणशाल, की आज बरेचसे जे लोकं आहेत, ते काम करतायत, तर मग आम्हाला चान्स देणार नाही वगैरे असं नाही. प्रत्येकाला मार्क्सची गरज असते. जेव्हा तुमची गरज असेल, तेव्हा तुम्हाला तिथं चान्स दिला जाईल किंवा तिथं उभं केलं जाईल. पण तुम्ही असं समजू नका, की ही माझी जागा आहे. ही जागा कोणाचीच कन्फर्म नाही. प्रत्येकाला वाटतं उद्या ही जागा कोण घेईल याची काही शाश्वती नाही. म्हणून इथं कोणी स्टँड नाही, की एकदम स्टँड आहे असं काही नाही. तुम्ही बघितले की बरेचसे नागरिक जे काळात म्हणजे वारंवार त्या ठिकाणावर होते आणि तिथून बाजूला बी झाले आणि पुन्हा तिथं आले सुद्धा. कारण कसं त्यांना सातत्यानं मेहनत आणि अ, कार्तिक अस्वादाच्या बळावर त्यांना ते चान्स परतही भेटायला मिळत आले. मग मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, संपर्कात राहा. माझ्या सोबत जेव्हा चर्चा करत राहा. तुम्ही माझ्या ज्या गोष्टी मी सोशल मीडियावर शेअर करतो, त्यातून तुम्ही सुद्धा शिका. तुम्हाला सुद्धा बऱ्याच गोष्टी जर तुम्ही मांडा आणि लोकांना, नागरिकांपर्यंत पोहोचू द्या. आज हा प्लॅटफॉर्म इतका मोठा आहे. राजकीय, सामाजिक, तुमचा संसार या सगळ्या गोष्टी तुम्हाला सहज पार पाडता येऊ शकतात. फक्त तुम्ही चांगल्या पद्धतीनं वैचारिक दृष्टिकोन समोर ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चांगले तारतम्य, अति तेथे माती होती, अति काही करायचं नाही. जादा कोणावर अवलंबून राहून राहायचं नाही. कोणी सगळं काही करून घेतो म्हणजे आम्हाला काही चिंता करण्याची गरज नाही. ह्या मानसिकतेने कुठलंही काम पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून स्वतःला सुद्धा तुम्हाला कष्ट करावं लागणार आहे. तुम्हाला एफर्ट घ्यावा लागणार आहे. तुम्हाला इथून पुढे जाण्यासाठी मेहनतच करावं लागणार आहे. इथं फुकट कोणीच कोणाला काही देऊ शकत नाही. मग कोणतंही तुम्ही नातं धरा, तुम्ही काहीही धरा, कोणतेही उदाहरण धरा. फुकट इथे काही कोणाला कोणी देऊ शकत नाही आणि तुम्ही सुद्धा तशी अपेक्षा जीवनात करायची नाही. राजकीय करतील, सामाजिक करतील, आई-वडील करतील, भाऊ-बहीण करतील, काही पुरतं, काही मर्यादित काळापुरतं तुम्हाला सहज सपोर्ट होईल. पण असं मनातून काढून टाकायचं, कोणी तुम्हाला खूप मोठं करून घेऊन जाईल, असा काही भाग ह्या जगात नाही. तुम्हाला सुद्धा तुमचं कार्यकौशल्य तुम्हाला तुम्हाला या जीवनात दाखवत राहावं लागणार आहे. बघा, मी बऱ्याच वर्ष काम करतो. मला माहिती आहे माझी पोझिशन काय आहे. बळजबरी आव आणून मला लोकांकडून खूप काही वाह मिळवून घेण्यात काही अर्थ नाही. जे काम करतात, त्या काम करत राहायचं. त्या पद्धतीनं तुम्हाला तसं त्या वेळेस छान भेटत राहील. मित्रांनो, बऱ्याच चर्चा झाल्या. आपण ज्या चॅनलवर पाहत असाल, त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही कमेंट करा आणि त्या कमेंटमधून सांगा, की आणखी याच्यातून काय आपल्यामध्ये काय चर्चा करता आली पाहिजे. मी तुम्हाला कशा पद्धतीचं जे लेक्चर मी बोलत असतो, ते कसं दिलं गेलं पाहिजे, त्यात काय सुधारणा केल्या गेल्या पाहिजेत, ह्या सर्व तुम्ही मला लेखी सांगा. त्यातून तुमच्या लक्षात येईल, की तुम्ही मी काय बोलतोय आणि माझ्या लक्षात येईल तुम्हाला काय सांगायचं आहे किंवा मी कोणत्या विषयावर बोललो पाहिजे, आणखी कोणत्या विषय घ्यायला पाहिजे. लॉचा घ्यायचा, सामाजिक घ्यायचा, का राजकीय घ्यायचा, की आणखी कोणते विषय घ्यायचे, शेती घ्यायचा किंवा एखादा बिझनेस घ्यायचा, कोणत्या विषयावर आपल्याला बोलायचं तुम्ही सांगा, तुम्ही ठरवा. तुम्ही जेव्हा ठरवशाल तेव्हा तुमच्या सोबत येऊ आणि चर्चा करत राहू. मित्रांनो, रात्र खूप झाली, दिवस खूप मोठा आहे आणि संसार खूप चांगला आहे. ही जिंदगी तुमची आहे. तुम्हाला जगायचं आहे आनंदानं, मेहनतीनं आणि चांगल्या स्वप्नानं. तर आज आपण आपल्या सर्वांच्या या सहवासाने असंच भेटत जाऊ. हे जे आहे, ही मोटिव्हेशन स्पीच आहे. ही केवळ आणि केवळ ज्यांना चांगल्या प्रकारचं काम करण्याची मानसिकता ठेवायची त्यांच्यासाठी आहे.
हां, ज्यांना काही करायचं नाही ते तर मला तर काय ह्या जगातल्या सगळ्या गोष्टी नाव ठेवतात. मग तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. कारण की हुशार या जगात खूप काही आहे. पण त्याची हुशारी आम लोकांपर्यंत काहीतरी कार्यकौशल्य करून गेली पाहिजेत. अशा हुशारीला या जगात किंमत आहे. आणि ती हुशारी तुमच्यात असू शकते. तुम्ही प्लॅटफॉर्मवर व्यक्त व्हा. तुमचा प्लॅटफॉर्म आहे. मी हा जो व्हिडिओ आहे, YouTubeच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. तर याच्या पाठीमागचा दृष्टिकोन हाच आहे, की मला यातून खूप काही आणखी शिकायला भेटतंय, मांडायला भेटतंय आणि मी पुन्हा-पुन्हा तुमच्या समोर चर्चा करत राहील. यातून माझा स्वतःचा जो काम करण्याचा जो विश्वास आहे, तो दांडगा तुम्हीच करू शकता. तुम्ही सहज सपोर्ट करू शकता. तुम्ही ठरवलं तर हा व्हिडिओ खूप मोठ्या नागरिकांपर्यंत पोहोचवू शकता. नसता हा तर इथंच राहील. मग अशा प्रकारे माझा या राजकीय हालचालीचा सामाजिक दृष्टिकोन बघण्याचा माझा हा प्रवास आहे. आजही मी ज्या नागरिकांना भेटलो त्यांच्या सहवासात आहे, काम करतो, काम करत राहील आणि जी काम करण्याची माझी मानसिकता आहे, ती सातत्यानं पुढे जात राहील. कारण की आज तुम्ही कितीही सांगा, की नागरिकांना काय पाहिजे, तर त्यांना ज्या वेळेस त्यांच्या विचाराच्या दृष्टीने जे लागतं, ते त्यावेळेला त्या गोष्टीला ते महत्त्व देतात. इतकी जिंदगी आहे. यापेक्षा काय तुम्हाला माहिती आहे. मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. अशा प्रकारे आपण भेटत जाऊ. धन्यवाद.